एक नंबर. पुन्हा त्याच जागेवर तिसऱ्या दिवशी. आणि आता बघा, आता ही अळंबी फुलली आहेत. हे बघा, मी आता हिला इकडे जाळीत आणि अळंबी बघा अगदी आमच्या आईसर पायाखाली इलेली असत. ही बघा, लय मेहनत असा ही अळंबी काढूक. बघा अशी सगळी चांगली अशी पिळून घ्यायची लागतात. त्या सगळ्या मिठाचा पाणी असा चांगला असा ढवळून घ्यायचा. आता कांदा भजी कशी आपण करतो सेम. ज्यांनी मेहनत केल्याने या तर त्यांका पहिला. तर मी आता अळंबीची भजी ट्राय करता. एकदम कुरकुरीत होत. पुन्हा एकदा कालच्याच जागेवर इलो आणि आमका माहिती होतं आज पण अळंबी येतली आहेत ती. ही बघा, पुन्हा परत हयसर अळंबी इली आहेत. आणि ह्या आताची तर चांगलीच मोठी आहेत अळंबी. हे बघा, कालची छोटी होती पण आता एकदम मोठी टपोरी अशी अळंबी इली आहेत. आणि ह्या पूर्ण बेटावर पुन्हा एकदा इली आहेत. काल काही येत होती थोडीशी. हे बघा हयसर पण इली आहेत. तर आम्ही आज परत पिशवी घेऊन इलो. चला सुरुवात करूया कुमार. चला, वारीच काम आहे. आजचा 4था दिवस आम्ही अळम्यांका फिरतो. आणि तिसऱ्या दिवशी आणि 4थ्या दिवशी आपल्याला चांगली मस्त अळंबी मिळाली. भारी बघ, दाखव जरा टपोरी अळंबी. आता बघा, एक मिनिट. ही बघा कसली मस्त चिली आहेत. आणि फुलली नाहीत. आम्ही आता दुपारी इलो. एक साधारण दुपारचं 1 वाजलो. धाबो कसला आता रे मोठा पुढे. खतरनाक, भारीच कामच झाला. आम्ही इलेलो अजून एक आमचा स्पॉट असा. तर या ठिकाणी अकडे आपल्या पुढे जाऊचा असा. आणि आमचं बिल्डिंग हयसर अजून हा उभी जशाच तशी, कोणी पाडूक नाही. तर त्या स्पॉटवर आम्ही चेक करूसाठी इलो की तिकडे अळंबी इली आहेत की नाही. पण म्हटलं जाता जाता ह्या जागेवर पण बघूया इली आहेत की नाही. तर इलेली, भारीच काम झालं. आज पण अळंबीची भाजी एक नंबर. काल रात्री अळंबीची भाजी होती, आता परत अळंबीची भाजी. सगळी काढलं. हे बघा, पुन्हा एकदा एवढी गावली नाही म्हटलं तरी अर्धा पाव किलो असत. चल छत्री घेऊन आता पुढच्या जागेवर जाऊया. चला, तर इकडनं खाली अजून एक जागा असा. तर ती जागा आम्ही बघून ठेवलेले. आता तिकडे जाऊन बघूया काय अळंब्यांचं स्टेटस आतो. तिकडे बारीक येत होती, आज कदाचित इली असतील असो अंदाज असा. ही ती जागा. आणि हे बघा, ही हयसर बारकी बारकी अळंबी येतातच. ही बघा हयसर ह्या मुळात असत, परत वरच्या साईडीन पण असत. ती बघा, तर इकडे गावतली. तर ही जागा कोणाक माहीत नसल्यामुळे आम्ही एका अशीच ठेवतलो. चल, ती काल अजून भेटलेली ना छोटी, तिकडे जाऊ. इकडून वाटा. तर ही ती पहिली जागा जिकडे आपल्याला छोटी अळंबी मिळालेली. किती आहेत? 5-6 आहेत. भारी. काल एकदम छोटी होती हयसर अळंबी आणि आज एकदम चांगली मोठी गावली आहेत. 1 2. कालची तर खूपच होती ना. हे बघ हयसर ना येऊन गेलेली होती अळंबी, कोणतरी काढून घेऊन गेलं. बघा ह्या हयसर एक टॉक दिसता, परत हयसर एक छोटी छोटी दिसतातच. तर कोणतरी काढल्यान. बरं झालं आम्ही कालच हयसरची येऊन काढलो. अरे बरी भेटली. कसं झाडीत जाऊन काढूचा लागतं. इकडनं येतं, सांभाळून ये. काटेरी झाडी आता हयसर एक नंबर आहे. बघा कालच्या अळंबींची साईज बघा आणि आजच्या बघा 5-6 मिळाली. मस्त. चला अकाउंटला ॲड. चला ना, संपला ना. चला. होय, ते बारक्या होता काहीतरी एकदम छोटुकला असा. हां, सलग 5वा दिवस आणि आपण पुन्हा इलो अळंबी शोधू. तर काल जी जागा बघितलेली आपण, तर त्या जागेवर येतली अळंबी छोटी छोटी होती. आज तिसरं वाढली असतली. आपल्या एकाच ठिकाणी म्हणजे पहिल्या व्हिडिओत जो तुम्ही बघितला तर तिकडे परत इलेली काल. तर ती आम्ही थोडीशी घेऊन गेलो, भाजी केली. तर आजची अळंबी पुन्हा काढतलो. तर आजची जी अळंबी आपण काढणार असो तर त्याची आपल्याला भजी करूची असा. तर नवीनच मी यूट्यूबला रेसिपी बघितलाय. म्हटलं चला परत अळंबी काढून जाऊया आणि आज अळंबीची भजी बनवूया. पुन्हा त्याच जागेवर तिसऱ्या दिवशी. आणि आता बघा, आता ही अळंबी फुलली आहेत. हे बघा हयसर. अरे कसली मोठी अळंबी आहेत ती बघ. तुफानी.
चला परत काढा आंब्या तेव्हा तो मोठा थैसर असत अळंबी. या रानटी नाहीत ती चांगली आहेत अळंबी. तर बघ तो एक 2-4 कळ हे चांगले कडे. फुललेली अळंबी फक्त जरा थोडीशी बघून घेऊची लागतात कारण त्याच्यात कीड वगैरे असतात. तर ते मिठाच्या पाण्यात टाकले तर जातात कीड. एवढं पण काय मेजर इश्यू नाही. भाव बघूया कसला अळंबे आता बघा. एक नंबर भारी फुललेला असा आणि एक नंबर हट्ट. धर टाक बुद्ध. हे नाहीत ना कीड नाहीत ना. नाहीत काही कीड वगैरे नाहीत. ते नंतर कळतील धुतल्यावर. चला 5वा दिवस सलग आणि आमका 3ऱ्या दिवशी मिळालेली त्याच जागेवर 3ऱ्या दिवशी परत मिळाली. म्हणजे काल परत आम्ही येऊन काढून गेलेलो आणि आज परत गावली आहेत. भारी मस्त मजा येते. भयंकर मोठं पाऊस येता आणि पूर्ण सगळं काळोख केलं ना. आणि चला आपण निघूया ना पुढच्या ठिकाणी जाऊया. कालच्याच जागेवर येलो परत आणि बघा अळंबी इली आहेत मस्त चिली ती बघा. अरे पाऊस पण एकदम भयंकरच असा मोठो. इकडे असत इकडे असत परत त्या पेडावर तिकडे हत वरच्या बाजून पण असत अळंबी भारीच. अमोल आता घुसता झाळीता तर हैसर काय झाळी तोडूक चान्सच नाही या. आणि आम्ही कोयता हाणूक विसरलो तर आता आपल्याला अशीच काढूची लागतली. फिरवून काढा कालच्या सारखी अमोल. कुंभला थंडी लागली. पाव चिलो मोठीच सरीली त्याच्यामुळे आमका थांबायचं लागलं छत्री घेऊन. अमोलने छत्री नाही आणल्या त्यामुळे अमोल आता भिजता. अकडे घे जरा झाळी. इकडनं जातोय मी. हे बघा ह्या बाजून पण हैसरणा ना कळे भरपूर इल्यात. हे बघा अमोल इकडे पर्यंत पण इल्यात रे. अरे वरच्या बाजूक तर लयच. ही पूर्ण बोरीच्या झाडीची पूर्ण शिरड असा इकडे. अमोल आहे ना कसं रे गेलो. भिजा देवचा लागतला माका. आतमध्ये छत्री उघडू चान्स आहे ना. हा मी आता इला इकडे झाडीत आणि अळंबी बघा अगदी आमच्या आईसर पायाखाली इलेली असत ही बघा. वा मस्तच रे कामच झालं. ही बघ अकडे भारी इलियत इकडे इलियत त्या साईड पण असत टोकस ती बघा इकडे असत. अरे हे बघ सही रे मस्तच. कुमार आता येता तिकडून त्या झाडीतून तकडचे काढता आम्ही इकडचे काढतो. भारीच काम झालं. आमला ही काढ पहिली म्हणजे माका थंयसर योग बरा. गोल फिरवते का तुटत ती. हैसरची जरा माती ना थोडीशी घट्ट ना वारुळावरची पटकन येतात. हे बघायचं 3-4 असत. बुळबुळीत असत ना. हो ह्या वारुळावरची टाईट येतात. हे ह्या हैसर 2 येतात 3-4 येतात हैसर. हे बघा इकडे पण असत पाण्यात पासून सगळी इली आहेत. ही तर भारी इली आहेत हैसर मोठी. वा सही. तर कुमार तिकडून येता अळंबी काढता आणि अमोल आणि आम्ही इकडून असो. अजून आपल्या त्या जागेवर तकडे जाऊचा. हैसर बारीक बारीक असत. हा मस्तच काम झालं. मस्तच काम झालं. सलग 3 दिवस अळंबी गावल्यात आपल्याक. आणि आता तिकडची एक जागा फक्त रवली आहे. संपली ना आता ती फक्त रवली आहेत ना. तकडे असत त्या बाजूक. ही जागा कोणाकच माहित नव्हती त्याच्यामुळे एवढी रवली. कारण ही पहिली जागा अशी असा जी एकदम पूर्ण झाडकटीत असा आणि ही तोडू पण शकत नाही एवढी झाड. जर तोडली तर परत पुढच्या वर्षी आणखी अळंबी वगैरे येऊची नाही. सावकाश जा अमोल. हळूहळू अमोल पूर्ण भिजलो.
चान्सच नाही असं छत्री वगैरे पकडू का नाही काय. रेनकोट घातलो तरी पण तो फाटान जातलो. तरी बघा याकडे पूर्ण वारुळावर इलेली असत. लय मेहनत असा ही अळंबी काढूक, त्याच्यामुळे ही अशी महाग असता भाजी. साधारणतः सध्याचं रेट मका वाटतं 500-600 रुपये असतो किलो. त्या अळंबींच्या प्रकारावर डिपेंड आहे किती रुपये किलो असत ते. 250-300 रुपयापासून ते अगदी 1800-2000 रुपयापर्यंत पण असत. शेवटचं आता लॉट राहिलं होय ना. बाकी संपली ना आता काढून हळूहळू हळू. शेवटची हैसर फक्त आता 10 अळंबी राहिली. बाकी इकडचे आम्ही सगळे पूर्ण अळंबी काढली आहेत. मस्तच काम झालं. हैसर उद्या पण येतली ना रे. उद्या पण येते. आता हैसर अजून 3 दिवस येतील अळंबी. आता मागच्या जागेवर तुम्ही बघितलास ना 3 दिवस सलग अळंबी मिळाली. तर हैसर पण तसं सेम येतली 3 दिवस. चला झाडी आपली क्लीन झालेली असा. चल सांभाळू ना ताई ना, शिरडा असत वरती. अरे भरपूर मिळाली ना. काट्यातून जाऊन पूर्ण सगळे अळंबी काढले आहेत. बघूया जरा. आई शपथ भारीच. नाही म्हटलं तरी एक अर्धा कय त्या दिवशीपेक्षा जास्त होती. होय अरे त्या दिवशी पण ती फुललेली पण चांगली असतात. तर आपल्या भजीसाठी तर एकदम म्हणजे जास्तच झाली, भरपूरच मिळाली. तर मी जेव्हा म्हणजे इंस्टाग्रामचा व्हिडिओ स्टेटसला टाकलेले व्हॉट्सअपला, तर तेव्हा भरपूर जणांचे कमेंट होते. तर रिप्लाय केल्याने की भेटली तर आमका पण देवा. पण त्यांना काय माहिती आहे की हैसर एवढे त्रास काढूचे लागतात. जवळपास आम्ही आता 2 दिवस फिरल्यानंतर 3ऱ्या दिवशी सकाळी आमका मिळाली. त्यांची आम्ही दिवसभर राखण केलो तेव्हा ती मिळाली अळंबी. नंतर काल परत येऊन आणि आम्ही 2-3 जागा फिरलो तर तिकडे मिळाली. नंतर आज आता परत येलो सड्यावर. म्हणजे एवढं सगळं त्रास काढल्यानंतर आमका अळंबी मिळाली आहेत. तर ते आम्ही मस्तपैकी वर्षातून एकदाच भाजी मिळतात, ती दुसऱ्यांका देण्यापेक्षा आम्ही स्वतः खाऊ. होय ना रे. मस्त अळंबी मिळाली आहेत आपल्याक. आता ह्यावेळी पहिल्यांदाच आपल्याक हे बघा अशी पूर्ण फुललेली अळंबी मिळाली आहेत. हे बघा ही फुललेली असत, त्यासोबत ही अर्धी फुललेली असत आणि हे असे चांगले मस्तपैकी कळे. वा एक नंबर. म्हणजे ह्यावेळी आपल्याक पूर्ण असे मिक्स अळंबी मिळाले आहेत. कारण आता अळंबी योग चांगली सुरुवात झालेली असा. आषाढमध्ये अळंबी येतात आणि आता परत श्रावणामध्ये पण येतलेत. मस्तच भारी. ह्या बघा कसा टप्पो राहता अळंब्या. एक नंबर ना, कामच झाला. चला हे आता आम्ही आधी क्लीन करून घेतो आणि मग याची भजी बनवूया. मस्त आपण आता ही अळंबी क्लीन करून घेतलेली असत. तर हे थोड्या वेळानंतर बारीक करून घेऊया आणि मस्त याची भजी करूया. आपण जी रानातून अळंबी आणली परत आपल्याला भेटली 3ऱ्या दिवशीची, तर त्याची आपण भजी करतो. आणि तर ही अशी बारीक 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 आपण करून घेतो. जेव्हा आपण भाजी करतो तेव्हा आपण ह्याचे फक्त 4 तुकडे करतो. तर खास भजीसाठी आपण एक बारीक करतो. कारण मगाशी आम्ही एक डेमो घेतलो तर त्या डेमोमध्ये चांगली झाली. आतापर्यंत यूट्यूबवर अजिबात ह्याची व्हिडिओ वगैरे काहीच नाही आहे. आम्ही एक नवीन प्रकार ट्राय केलो आहे. बघूया सक्सेस तर झाली आहे. आम्ही ज्या मगाशी एक ट्रायल घेतलेली त्याच्यामध्ये, म्हणून आता या सगळ्या अळंब्यांची भजी करतो. तर या भजीमध्ये आपण लसूण, त्याच्यानंतर आला आणि मिरची टाकतो. तर या खलबत्त्यामध्ये आपण सगळी ठेचून घेतो, आला, लसूण आणि मिरची. अळंबीची भजी जरा चव येवी म्हणून आपण याच्यामध्ये मिरची, हिरवी मिरची, आला, लसूण आणि थोडंसं आपण ओवं, तर असं आपण हे सगळं मस्तपैकी या खलबत्त्यात कुटून घेतला. मिक्सरमध्ये वाटला असता पण त्याची जरा चांगली मजा येत नाही. खलबत्त्यात कुटून जरा चांगली जाडसर चव राहता आणि जेव्हा आपण ते भजी खातो तर मस्त एक असं फ्लेवर येतात चांगलं. तर याच्यामध्ये आपण ओवं, आला, लसूण आणि मिरची, तर या सगळा आपण अंदाजे घेतला प्रमाणानुसार. जेवढी आपली अळंबी असेल तेवढी, तसं आपण प्रॉपर काय असा माप नाही घेतला. तर मस्तपैकी अशी आपण ही अळंबी बारीक करून घेतली आहे. सेम आपण जशी कांदा भजी करतो तर कांदा भजीचाच एक प्रकार असा, कारण आम्ही मगाशी ट्रायल घेतली सेम पद्धत. तर आपण याच्यात मीठ टाकून
चांगला असा मिक्स करून घेतो आणि या मीठ चांगला व्यवस्थित मिक्स केल्यानंतर एका आपण एक 5-10 मिनिटं ठेवतलो म्हणजे एका पाणी सुटतलं आणि त्यानंतर पाणी सगळं आपण पिळून घेतलो. तर ह्याच्यात आपण मीठ टाकला 2 चमचा आणि त्यात चांगला आपण ढवळून घेतो सगळ्या पूर्ण अळंब्यांका लागाक हवा. आणि ह्याच्यात आपण पाणी नाही टाकतलो कारण अळंब्यांकाच पाणी सुटता. सेम जसं कांदा आपण मॅरिनेट करून ठेवतो मिठामध्ये टाकून आणि मग त्याच्यामध्ये बेसनचं पीठ त्याच म्हणजे पाणी न घालता मिक्स करतो, तशी सेम पद्धत आपल्या करूची असा. आणि आताच आला लसूण टाकूया की बेसन पिठाच्या वेळी? ओके चला. तर हे करता बघा, हे आपण जी अळंबी ठेवलेली ती 5-10 मिनिटानंतर या ठिकाणी सगळं पाणी सुटलेलं आहे अळंबींका. तर यात आपण चांगली व्यवस्थित पिळून घेतो. पिठले लागतं ना. हा बघा, अशी सगळी चांगली अशी पिळून घ्यायची लागतात. ह्या सगळ्या मिठाचा पाणी असा अळंब्यांका पाणी सुटतं म्हणून आपण याच्यामध्ये पाणी टाकत नाही. तर या पाणी काढूचं महत्त्वाचं कारण म्हणजे जर पाणी आपण जास्त ठेवला तर भजी आपले म्हणजे बेसन पीठ जास्त लागतं आणि कुरकुरीत नाही होतली भजी. त्याच्यामुळे आपण या सगळ्या पाणी काढून असे बाजू पूर्ण ड्राय करून घेतो. याच्यात आपण मीठ नाही टाकतलो आणि पाणी पण नाही ॲड करतलो. आपण आता ती अळंबी त्याच्यातनं पाणी सगळं आपण पूर्ण पिळून घेतला. तर ह्याच्यामध्ये आपण सगळे आता आलं लसूण पेस्ट टाकायचं. तरी आपण खलबत्त्यात आला लसूण पेस्ट, आला लसूण, त्याच्यानंतर हिरवी मिरची आणि ओवं जरा घातलं कारण ओव्याने एक मस्त चव येतात आणि भजी भाजत पण नाही म्हणजे त्याचं काही साईड इफेक्ट वगैरे होत नाही म्हणून आपण ओवं टाकतो. तर ही पेस्ट आपण मिक्सरपेक्षा खलबत्त्यात मस्त कुटून घेतली. जाडसर असल्यामुळे जरा मस्त लागतं म्हणजे काय एक चांगली चव येतं. बस झालं. मग त्याच्यामध्ये आता हे टाक मीठ. मीठ नको, मीठ नाही हे ना मसाला. थोडंसं मीठ लागतं ना, व्हायचं टाक मसाला टाक. मसाला टाकवायचं. मसाला जर हवा थोडीशी मिरची असा ना त्याच्यामुळे मसाला 1च चमचा आपण टाकतो. तर ह्यो 1 किलो घरगुती मसालो असा टाकतो. हे प्रमाण आम्ही काय अशी ठरवलेली नाहीत. जो मगाशी डेमो घेतलेला त्यात अंदाजेच घातलेला. थोडीशी हळद. ह्याच्यामध्ये आपले हिरवी मिरची टाकल्यामुळे जास्त आपण मसाला टाकला नाही. हिरवी मसाला आमचा जरासा तिखट असा. 1 चमचा हळद आणि बेसन पीठ. हे रवला कोकम आगुळ रवलं. चमचा घे, चमचा घे. चमचा घे. तर अळंबीच्या भाजीत आपण ज्या प्रकारे कोकम टाकतो तर तसं आपण भजीमध्ये थोडंसं कोकम आगळ टाकतो. बस झालं ना 1 चमचा. मस्तपैकी आंबट तिखट चव येतली. वा भारी. आम्ही मग अशी ट्राय केली तर एकदम सॉलिडच झाली. त्याच्यात आम्ही कोकम आगुळ नाही टाकलेलं पण मसाला वगैरे सर्व टाकलेला. भारी झालेली. तर तो आमचा प्रयोग सक्सेसफुल झाला. त्याच्यामुळे आम्ही या करून घेतला भजी. कारण रेग्युलर आपण बघतो ती अळंबीची नेहमी भाजीच बनवतो किंवा अळंबी मसालाच बनवतो. पण आज आपण बनवतो अळंबीची भजी. मस्त आहे की पाऊस पडता बाहेर. पीठ आपण त्याच्यात पाणी नाही टाकतलो तर ह्याच्यातच आपण असा सगळा परतून घेतो मस्तपैकी. थोडं पीठ टाकून त्याच्यातच चांगली मळून घ्यायची म्हणजे जर अळंबींका पाणी सुटता त्याच पाण्यामध्ये ही सर्व पीठ असा तर अळंब्यांका मॅरिनेट होताना भारी लागतं. थोडंसं व्हाय ना पीठ. या सगळ्या अंदाजान घेतलेला. आमका काय अंदाज माहिती नाही पण आईक माहिती आहे त्याच्यामुळे आईच्या अंदाजानुसार सगळे आम्ही हे इन्ग्रेडियंट टाकतो. आणि मदत करता आदित्य, कुमार आदित्य, अमोल. बस पडला बघता इतर डब्यातला नीट ठेवून दे. हा थोडंसं मसाला होय ना, थोडंसं मसाला कमी वाटतं. मग अशीच बघितलेलं जरा मसाला कमी वाटत होतो. जरा थोडीशी तिखट पण हवी. भारी लागतात झणझणीत. बस झालं. वा चांगला असा ढवळून घ्यायचा. आता कांदा भजी कशी आपण करतो सेम काही एक फरक नाही कांदा भजीमध्ये आणि अळंबीच्या भजीमध्ये.
चव पण भारीच लागलेली. वा. हो. आता हे आपण ज्यावेळी भाजी करतो की आपण भाजी काढतो त्यावेळी जराशी बुळबुळीत लागतात, पण आम्ही अशी भाजी केला त्याच्यात मस्त कुरकुरीत झालेली. मस्तच झाला ना रेडी. ओके. वा, एक नंबर. तर अशी बारीक आपण सेम कशी कांदा भाजी करतो तर अशी थोडी 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 बारीक बारीक अशी टाकायची. कांदा भजी याच्यामध्ये काही एक फरक नाही, सेम असतं. फक्त एक अळमीचा जो फ्लेवर येतात तो भारी येतो. आणि हे साधारण जास्त मिनटं पण ठेवची लागत नाही आपल्यात. एक साधारण 2 ते 2.5 मिनटामध्ये रेडी होतात. ती लगेच मस्तपैकी अशी कुरकुरीत झाली. बस झाली आई. सोडते का? हां, सॉलिड. हो, आग पण जरा कमीच ठेव कवी, कारण पटकन तयार होतं ती बघा लगेच. आणि कुरकुरीत पण असे होतात ना की म्हणजे कांदा भजीपेक्षा भारी चव लागतं यांची. अजूनपर्यंत यूट्यूबवर किंवा काही पण अशी रेसिपी नाहीच अजिबात. मी बहुतेक सर्च केलं तर माका नाही भेटली. म्हटलं आपण एकदा ट्राय करूया. वा. तर इकडे आपण अळंबीची भजी काढली आहेत आणि एक आपण भजी असा ती चुलीत ठेवतो. होय सर, चुलीचो पहिलो मान. खायची पण आपण गोष्ट करताना, नवीन ट्राय करताना चुलीत पहिला ठेवतो आणि नंतर आपण खातो. तर इकडे ही आपली भाजी बाजू ठेवलेत काढून आणि मस्त पान आणलेला केळीचा. वा, भारी. तर आपली अळंबीची भजी तयार झालेली असत आणि इकडे आता आम्ही चव घेतो. ज्यांनी मेहनत केल्याने या तर त्यांका पहिला एक हे कसे झाले ते सांगा. तिघे जण एकदम तुटान पडलेत. ट्रायल घेतलेलं तेव्हा पण होतं तिघे जण. भारी झाली आहेत, मस्त ना, कुरकुरीत एक नंबर ना. थांबा आता मी पण ट्राय करतोय. हे बघा, हे भारी अशी मस्तच झाली आहेत. वा. आता थोडंसं जरा वेळ झाल्यामुळे, कारण मी याची व्हिडिओ वगैरे घेत राहिले, तर जराशी सॉफ्ट झाली आहेत. मग अशी मस्त कुरकुरीत होती. मस्तच झाली आहेत एकदम सॉलिड. म्हणजे तुमका मी चवच एक्सप्लेन करू शकत नाही अशी झाली आहेत. आणि बाहेर नेलेली होती तर पूर्ण सगळी संपली. आता इकडे नवीन अळंबीची भजी तयार होतातच. त्याच्यानंतर इकडे आई परत तळता आणि हे आपला बॅटर अजून एवढासा रवलेला असा. तर मित्रांनो, जर आमचं अळंबीच्या भजीचा व्हिडिओ तुमका कसं वाटलं तो कमेंट करून नक्की सांगा आणि नक्की ट्राय करा. एक नंबर होतात. हे बघा, हे बघा, एक नंबर होतात. एकदम कुरकुरीत असत, भारी. चवीक पण ना प्रश्नच नाही. तर मी आता अळंबीची भजी ट्राय करतोय. एकदम कुरकुरीत होत. म्हणजे जर तुम्ही गरम गरम खाला असता कुरकुरीत, जेव्हा वेळ गेलो की पूर्ण जरासे सॉफ्ट होतात. मग चवीबद्दल तर म्हणजे प्रश्नच नाही. एकदम आपण चिकन कसं हे करतो होय ना आई, चिकन आपण एकदम म्हणजे 65 वगैरे करतो त्या प्रकारे सेम चव लागता. आणि मगाशी आपण ज्या आला लसूण त्याच्यानंतर हिरवी मिरची आणि ओवा टाकलेलो होतो त्याच्यामुळे चवीत अजूनच फरक पडला. काय मसाला जरासं होय होतं की तिखट नाही झाली. मिरची टाकल्यामुळे आम्ही मसाला कमी टाकलेलो तर जराशी तिखट कमी झाले. तर आता परत थोडंसं मसाला त्याच्यामध्ये ऍड करून ती पण टाकतो. बाकी काहीच प्रश्न नाही. एक नंबर. बेसनचं पीठ एकदम प्रॉपर नॉर्मल लागला, जास्त पण नाही एकदम कमी पण नाही, सॉलिड. आणि पाणी काढल्यामुळे तर एकदम चांगलीच कुरकुरीत झाली आहेत. आमका जरा शंका होती की अळंबीची भाजी जराशी बुळबुळीत होता तर याच्यामुळे भजी पाणी बिणी सुटता का नाही किंवा पीठ बीठ सोडल्यानंतर परत गोंधळ होत म्हणून आम्ही आधी घाबरत होतो. पण ज्यावेळी पहिला आम्ही ट्रायल घेतली तेव्हा एकदम भारीच झाली. म्हटलं एवढ्या अळमीची वाट लावण्यापेक्षा पहिल्यांदा थोड्या प्रमाणात आपण ट्राय करून बघूया म्हणून आम्ही थोडीशी अळमी घेऊन ट्राय केलेली. त्याच्यात सक्सेस झाला म्हणून आपण ही अळंबीची भजी केली. तर हा व्हिडिओ तुमका कसं वाटलं तर कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच नवीन व्हिडिओ बघूसाठी आमच्या सुवर्ण कोकण ब्लॉग यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि अळंबीची भजी खाऊ नक्की यावा.